तर आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। ठाण्यामध्ये नगरसेवक बिनविरोध आल्यावर पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली। तर बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीमध्ये चांगला पायंडा असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। आता आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत। लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल तर ह्याच्यामध्ये काही गैर नाही। ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे, असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये। बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा। एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत। अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी 3-3, 4-4 वेळा बिनविरोध होतात। बिनविरोध झाला म्हणजे काय झालं? त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का, की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे, की आयोग त्याला मान्यता नाही आहे? बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाही।